नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 2 जून 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीची रिव्हिजन करून घेऊयात। आणि कालचा आपला पहिला प्रश्न होता, तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने कोणता विशेष उपक्रम सुरू केला? तर आदिशक्ती अभियान हा, यानंतर प्रोजेक्ट कुशा कोणाद्वारे विकसित करण्यात येत आहे? तर DRDO। यानंतर भारतीय नौसेनाच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी नुकताच कोणत्या जहाजाद्वारे विश्व परिक्रमा पूर्ण केलेली आहे? तर INS तारिणी या। यानंतर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक झालेली आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये। यानंतर पाचवा प्रश्न, तर 26व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये अविनाश साबळेने नुकतेच कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे, तर त्यांनी जिंकले आहे सुवर्ण पदक। कोणते? तर गोल्ड मेडल जिंकले आहे त्यांनी। यानंतर पुढील प्रश्न 6वा, तर ऑपरेशन शील्ड या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आपत्कालीन तयारी वाढवणे। यानंतर पुढील प्रश्न, तर 31 मे 2025 रोजी कोणता जागतिक दिवस साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात येतो। कोणता? तर जागतिक तंबाखू विरोधी दिवस। यानंतर पुढील प्रश्न, तर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? तर ते सुरू केले आहे जलशक्ती मंत्रालयाने। कोणत्या? तर जलशक्ती या मंत्रालयाने सुरू केले आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत गैरफायदा घेतलेल्या किती महिला सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे? तर 2652। यानंतर आपला कालचा 10वा प्रश्न होता, तर नाशिकमध्ये कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कोणती नवीन धोरण जाहीर करण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे? तर नवोपक्रम हा, लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थ्यांना आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात। आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, तर कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्डने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सद्गुर या। कोणाला? तर सद्गुर। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर सुप्रसिद्ध आध्यात्मिक नेते आणि ईशा फाउंडेशनचे सध्याचे संस्थापक सद्गुर यांना कॅनडा इंडिया फाउंडेशन म्हणजेच CIF कडून ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार नुकताच मिळालेला आहे। तर मित्रांनो, मानवी चेतना आणि पर्यावरण रक्षणाबाबत जागरूकता पसरवण्यासाठी केलेल्या जोरदार प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। यानंतर पुढील दुसरा प्रश्न पाहून घेऊयात आपण, तर शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणत्या राज्याने नुकतेच अंकुर योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ओडिशा या राज्याने। कोणत्या? तर ओडिशा या। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर मित्रांनो, ओडिशा राज्याने अंकुर योजना सुरू केलेली आहे, ज्याचा मुख्य उद्देश असा आहे की शहरी विकासाला गती देणे आणि शहरी क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे। यानंतर यामध्ये शहरी क्षेत्राच्या सुधारणा, जलसंधारण, वायू प्रदूषण नियंत्रण आणि शहरातील इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यावर लक्ष दिले जाते। तर यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक सहाय्य दिले जात असते। यानंतर पुढील तिसरा प्रश्न पाहूया। तर मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकतेच कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सुजाता बागुल यांना। कोणाला? तर सुजाता बागुल यांना। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक परिचारिका सुजाता अशोक बागुल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे। यानंतर पुढील चौथा प्रश्न आहे, तर रोहित शर्माने IPL मध्ये किती षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे? किती? तर योग्य उत्तर आहे 302 षटकार मारण्याचा विक्रम केलेला। लक्षात ठेवा 300।
तर यानंतर विद्यार्थ्यांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रोहित शर्मा यांनी IPL मध्ये 302 षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे. तर त्यांनी हा ऐतिहासिक टप्पा 271व्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्स विरुद्धच्या एलिमिनेट सामन्यात गाठला. यानंतर त्यांच्या या कामगिरीमुळे ते IPL इतिहासामध्ये 300 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारे दुसरे खेळाडू ठरले आहेत. तर मित्रांनो यापूर्वी केवळ क्रिस गेल यांनी 357 षटकार मारले होते. यानंतर रोहित शर्मा हे IPL मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सामील झाले आहेत. यानंतर त्यांच्या या कामगिरीमुळे ते IPLच्या इतिहासामध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान पटकावतात. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण. तर मित्रांनो हा दिनविशेषवर प्रश्न असणार आहे. तर 2 जून दिवशी भारताचे कोणते नवीन राज्य अस्तित्वात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तेलंगणा हे राज्य. कोणते? तर तेलंगणा आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो तेलंगणा हे भारताचे 29वे राज्य 2 जून 2014 रोजी अस्तित्वात आलेले आहे. तर हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी असून ती आंध्र प्रदेश व तेलंगणाचे सहकारी राजधानी म्हणून 10 वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेली आहे. यानंतर तेलंगणा राज्याची निर्मिती ही आंध्र प्रदेश पुनर्गठन अधिनियम 2014 अंतर्गत करण्यात आली. यानंतर तेलंगणा ही मागास भाग मानला जातो आणि अनेक वर्षांच्या आंदोलनानंतर हे राज्य वेगळे करण्यात आलेले होते. यानंतर मित्रांनो उदाहरण पाहूयात आपण. या प्रश्नाचे खूप महत्त्वाचे आहे. तर MPSC, UPSC, PSI किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये भारताचे 29वे राज्य कोणते आहे किंवा तेलंगणा राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली अशा स्वरूपाचे प्रश्न नेहमी विचारले जातात. म्हणून ही घटना परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची ठरणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर नुकतेच कोणत्या मंत्र्यांनी आयुष सुरक्षा पोर्टल सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सर्वानंद सोनोवाल या. कोणत्या? तर सर्वानंद सोनोवाल. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मित्रांनो आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आयुष सुरक्षा पोर्टल सुरू केले आहे, ज्याचा मुख्य उद्देश आहे भ्रामक जाहिरातींवर नियंत्रण ठेवणे आणि औषधांच्या सुरक्षिततेची खात्री करत असणे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी एक खूप आनंदाची बातमी. तर मी तुमच्या सांगण्याप्रमाणे जानेवारी ते मे महिन्यातील खूप महत्त्वाचे वन लाइनर 500 प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यामध्ये मी मंथलीचे 100 महत्त्वाचे प्रश्न ॲड केलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची लिंक किंवा हा व्हिडिओ पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या म्हणजे आपल्या डेच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि मित्रांनो या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त 200 लाईक ठेवलेलं आहे. कोणत्या? तर डेच्या व्हिडिओचं. तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही 200 लाईक लवकरात लवकर पूर्ण करताल. आणि तुमच्यासाठी मी शेवटी चालू घडामोडीचा प्रश्न ठेवत असतो, ते सर्व विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर 2025चा सध्याचा मिस वर्ल्ड कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ओपल सुचाता यांना मिळाला आहे. कोणाला? तर ओपल सुचाता यांना. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर तेलंगणाच्या हैदराबाद येथे 7 मे 2025 रोजी सुरू झालेली ही मिस वर्ल्ड स्पर्धा अखेर 31 मे रोजी संपली आणि ओपल सुचाताच्या रूपाने जगाला एक नवीन मिस वर्ल्ड मिळालेली आहे. तर या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नंदिनी गुप्ताला टॉप 20 मध्ये स्थान मिळवण्यात आलेले आहे. यानंतर मित्रांनो मिस युनिव्हर्स, मिस इंडिया आणि मिस इंटरनॅशनल आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर मित्रांनो हा प्रश्न स्टॅटिक जीकेचा पार्ट होतोय आणि बऱ्याच परीक्षेला म्हणजे सरळ सेवा झाले MPSC सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारण्याची खूप जास्त शक्यता असते. तर 73वी मिस युनिव्हर्स 2024 कोण झाली? तर व्हिक्टोरिया केजर थेलविग. यानंतर मिस चार्म इंडिया 2024 तर शिवांगी देसाई आणि फेमिना मिस इंडिया 2024 तर निकिता पोरवाल आणि मिस युनिव्हर्स इंडिया 2024 तर रिया सिंघा आणि मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 कोण झाल्या? तर ध्रुवी पटेल झालेल्या आहेत. यानंतर फेमिना मिस इंडिया 2023 तर नंदिनी गुप्ता. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. तर प्रश्न असणार आहे 8वा. तर आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन नुकताच कोण करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अहमदाबाद करणार आहे. कोण? तर अहमदाबाद. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात.
तर मित्रांनो, गुजरातमधील सर्वात मोठे शहर अहमदाबाद 1 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान वार्षिक आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या आगामी 2026 आवृत्तीचे आयोजन करणार आहे. तर मित्रांनो, आशियाई वेटलिफ्टिंग महासंघाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर याची स्थापना करण्यात आली 1958 मध्ये आणि मुख्यालय कोठे आहे तर दोहा कतारमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहे तर मोहम्मद युसुफ अल माना हे सध्याचे अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवा. यानंतर 9व्या प्रश्नाकडे वळूयात आपण. तर ओकलीचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, शुभमन गिल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची तर नुकतीच शुभमन गिल यांची. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मित्रांनो, ओकलीने नुकतीच भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल याला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे. तर त्याला आर्टिफॅक्ट्स फ्रॉम द फ्युचर या मोहिमेचा चेहरा म्हणूनही घोषित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, शुभमन गिल आता ओकलेच्या जागतिक क्रीडापटूंच्या टीमचा भाग आहे, ज्यामध्ये किलियान एम्बाप्पे, डेमन लिलार्ड आणि पॅट्रिक महाओम्स यांचा समावेश आहे. तर ओकले नाविन्य आणि शैली यांचे मिश्रण करते आणि या नवीन मोहिमेमध्ये गिल क्रीडापटूंच्या जागतिक पंक्तीमध्ये सामील झालेला आहे. यानंतर मित्रांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. तर 7 शिखरे सर करणारा सर्वात तरुण भारतीय नुकताच कोण ठरलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, विश्वनाथ कार्तिकेय ठरला आहे. कोण आहे तो तर विश्वनाथ कार्तिकेय. तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 16 वर्षीय हैदराबादच्या पदकांती विश्वनाथन कार्तिकेयने 2025 मध्ये ही 7ही खंडावरील सर्वोच्च शिखरे सर करत 7 समिट्स आव्हान पूर्ण केलेले आहे आणि तो करणारा सर्वात तरुण भारतीय देखील ठरलेला आहे. तर मित्रांनो, त्याने 26 मे 2025 रोजी शेवटचे आणि सर्वात कठीण शिखर माउंट एव्हरेस्ट सर केलेले आहे. तर यानंतर या कामगिरीसाठी त्याने 4 वर्ष कठोर प्रशिक्षण घेतले आणि नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग मधून कौशल्य विकसित केलेले आहे. तर त्याआधी मुंबईच्या काम्या कार्तिकेयने 17व्या वर्षी 2024 मध्ये 7 समिट्स पूर्ण करून ही कामगिरी करणारी सर्वात तरुण भारतीय महिला ठरली होती. यानंतर मित्रांनो, या दोघांच्या प्रेरणादायी कामगिरीने भारतातील तरुणांमध्ये गिर्यारोहणाची आवड वाढवली आहे. यानंतर खालील प्रश्न मित्रांनो मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या सर्व विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, तर ऑपरेशन शील्ड या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मित्रांनो, या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट आपण फक्त 200 लाईक ठेवलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्व 200 लाईक लवकरात लवकर पूर्ण करताल. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.